आकलन सो जाब बी व अन ल म या सर्व अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्या शब्दात मधोमध येणाऱ्या अक्षराच्या डावीकडे दुसरे अक्षर पडते. ठीक आहे. आता याच्यापासून आपल्याला पहिल्यांदा शब्द झाला त्याच्यातला अ घेतला अम म ल ब जा व आणि हा शब्द गी न राहता मी आहे अंमलबजावणी. या सर्व अक्षरामध्ये एक अर्थपूर्ण शब्द तयार केला आपण अंमलबजावणी नावाचा. त्या शब्दात मधोमध म्हणजे इकडं आपले 3 शब्द गेले, इकडं 3 गेलेत, मधोमधचा शब्द आला ब. मधोमध येणाऱ्या अक्षराच्या डावीकडील दुसरे. आता प्रॉब्लेम येते, हा भाग जो आहे याला म्हणायचं डावा भाग. ठीक आहे. हा माझा उजव्या हाताचा उजवा, तर त्याने सांगितलं मधोमध येणाऱ्या अक्षराच्या डावीकडील दुसरे. हे झालं पहिलं अक्षर आणि हे झालं दुसरं अक्षर. कोणतं आलं मग आपल्यासाठी? म. कोणतं आलं? म. डावीकडील दुसरे अक्षर. आहे बरोबर? त्यानंतर बघा, मंगळयान हे भारताच्या तंत्रज्ञान प्रगतीतील एक मानाचे पान आहे. या वाक्या सुरुवातीपासून 6व्या शब्दाच्या डावीकडील 4थ्या शब्दाच्या उजवीकडील दुसरा शब्द कोणता? तर प्रश्न लक्षात ठेवायचा. इकडे बघा, सुरुवातीपासून 6व्या शब्द म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6 हा झाला 6वा शब्द. ठीक आहे. हा शब्द झाला 6वा. त्या 6व्या शब्दाच्या डावीकडील चौथे, डावा भाग हा या शब्दाच्या डावीकडील चौथे हे 1 2 3 4 चौथे शब्द डावीकडील चौथा हा शब्द आला. ठीक आहे. हे नाव. त्याच्यानंतर त्या डावीकडील चौथ्या शब्दाच्या उजवीकडील दुसरा, याच्या उजवीकडील दुसरा म्हणजे 1 आणि 2. कोणता शब्द याला लागला? तंत्रज्ञान नावाचा शब्द आला. ठीक आहे. त्यानंतर बघा, समजूतदारपणा या शब्दातील उजवीकडून 5वे आणि डावीकडून 3रे असलेले अक्षर अनुक्रमे लिहा. स म जू त दा र प. उजवीकडून पाचवे अक्षर म्हणजे हे उजवा भाग. इकडं हा भाग झाला डावा, तो उजवा आणि डावा. त्याने सांगितलं उजवीकडून 5वे म्हणजे 1 2 3 4 आणि 5 हे झाला 5वा अक्षर. ठीक आहे. आणि डावीकडून 3रे असलेले, डावीकडून 3रं म्हणजे 1 2 3 कोणतं अक्षर झालं? हे झालं 3रे. तर पहिला प्रश्न त्यांना अनुक्रमे लिहा म्हणते. अनुक्रमे लिहा म्हणजे की पहिला प्रश्न विचारला त्यांनी उजवीकडूनचा. तर उजवीकडून आपलं कोणतं अक्षर आलं? त. काय आलं? त म्हणजे हे इथं. आणि डावीकडून कोणतं आलं आपलं? जू. काय आलं? कोणतं आलं? म्हणून 3रा आणि 3 नंबर पर्याय किती आहे? 3. लक्षात येतं? त्याने अनुक्रमे शब्द विचारला. जर अनुक्रमे नसतं तर पहा इथं पर्याय जू आणि तू, तुमचं उत्तर तर आलं, जू आणि त आलं उत्तर. पण हे अनुक्रमे नाही. अनुक्रमे पहिल्यांदा विचारलं तुम्हाला त्याने उजवीकडूनच म्हणलं की पहिल्यांदा तुम्हाला त विचारात घ्यावा लागणार, आणि डावीकडून म्हटलं की तुम्हाला नंतर नाही का जू लक्षात घ्यावं लागणार. नाही तर उत्तर जू आणि त येतं पण आहे, आणि ऍक्च्युली उत्तर कसं आहे? त आणि आस्था गायत या शब्दातील 3ऱ्या शब्दाच्या डावीकडील लगत असलेले अक्षर कोणते? कोणतं? आस्था गायत. 3ऱ्या शब्दाच्या डावीकडे. आता 3रा शब्द कोणता याच्यातला? या शब्दातील 3ऱ्या शब्दाच्या डावीकडे लगत असलेले अक्षर कोणते? 1 2 आणि 3 हे कोणतं अक्षर आहे? या शब्दाचा 3रा अक्षर ता आला. ठीक आहे. या 3ऱ्या अक्षराच्या डावीकडे कोण आलं ते? याच्या
लगत लगत म्हणजे शेजारी बसले, लागून असले, त्याला म्हणतात लगत. कोणता शब्द आला? काय उत्तर याचं? ठीक आहे. त्याच्यानंतर अंगणवाडी या शब्दातील अनुक्रमे कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून एक प्राण्याचे नाव झाले? आता याला मी अंगणवाडीला अंगणवाडी शब्द झाला, त्याला मी नंबर द्यायला लागलो. अंगणवाडी, याला 1 क्रमांक, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर. चला 2 नंबरवर कोण आहे रे? ग. लिहिला इथं ग. 3 नंबरवर कोण? गण प्राण्याचं नाव आहे का? नाही. 4 नंबरवर कोण? 4 नंबरवर कोण? वाघ. 2 नंबरवर वाघ असतो, वाघ नाही, पण हे पण नाही. 2 नंबरला कोण? 4 नंबरला कोण? गवा नावाचा प्राणी आहे, बरोबर. 3 नंबर आणि 2, 3 नंबरला कोण? न. आणि 2 नंबरला ग. तर अशा पद्धतीने हे काय नाही, म्हणजे कोणतं उत्तर बरोबर आहे? गवा. लक्षात येते कसं? त्याला क्रमांक दिले आपण 1 2 3 4. त्याच्यानंतर घ्या जीवन आवश्यक या शब्दातील उजवीकडून तिसऱ्या अक्षराच्या डावीकडील दुसऱ्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते? ठीक आहे. आता उजवीकडून तिसरं म्हणल्याच्या नंतर हा भाग कोणता रे? उजवा. हा कोणता? डावा, बरोबर. हा भाग उजवा, हा उजवीकडून तिसरे अक्षर कोणते? 1 2 3. कोणता आलं? व आलं. कोणता आलं? व. उजवीकडून तिसऱ्या अक्षराच्या डावीकडील दुसरे. आता डावीकडील दुसरे, त्याच्या डावीकडील दुसरे कोण आहे? इकडे लक्ष द्या. हे कोणता भाग आहे? तुम्हाला थोडं अक्षर जोडले. जीवनाव, ठीक आहे. या शब्दातील उजवीकडून तिसरे अक्षर, उजवीकडून तिसरे म्हणजे कुठून मिळाले? हे उजवा भाग, हा याच्याकडून तिसरा अक्षर आहे. 1 2 3. कोण आलं? तिसऱ्या अक्षराच्या डावीकडील दुसरे. याच्या अक्षराच्या डावीकडील कोणते? दुसरे, म्हणजे 1 2. कोण आलं? व. डावीकडील दुसरे. आणि या अक्षराच्या उजवीकडील तिसरे, याच्या उजवीकडील तिसरे म्हणजे इकडे झालं. 1 2 3. कोण आलं? श. लक्ष द्यायचं. त्यानंतर बघा रूप रंग यापेक्षा धैर्य, जिद्द, परिश्रम करण्याची वृत्ती, पक्का निश्चय हे श्रेष्ठ गुण आहेत. त्यात किती जोडाक्षर आहे? तिकडे लक्ष द्या. शा मध्ये जोडाक्षर आहे, लक्ष द्या. 1. त्यानंतर धैर्य, जिद्द मध्ये, श्र मध्ये, न्या मध्ये, वृत्ती मध्ये, पक्का मध्ये, निश्चय मध्ये. त्यानंतर श्र मध्ये, इथं श्र मध्ये पण या लागला आणि श मध्ये, इथं दोन्ही आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. किती आहे? 10. लक्ष द्यायला. ठीक आहे. कोणाला काही अडचण? इथं बघा असा जर क्रमांक लिहिला आपण गला 2 म्हणजे समसंख्या आहे. ठीक आहे. समसंख्या आहेत ना. तर आता लक्षात ठेवायचं की आपल्याला चढ नावाचा शब्द लिहायचा. चढ याचा क्रमांक किती आहे? असा अक्षर जर आपण हे करत तर काय घेऊ? क ख ग घ न च छ ज झ न. त्याच्यानंतर काय? त थ द ध त ठ ड ढ न. त्यानंतर त थ द ध न प फ ब भ. ठीक आहे. आपण याला 2 दिले, याला 4 दिले. 2 4 6 8 10 12 14 16 18 20 22 24 26 28 30 32 34 36 38 40 42 44 44 46 48
त्यांना चढ शब्द म्हणतो. च चा क्रमांक कुठे गेला मुलांनो? 12. च चा क्रमांक, ढ चा क्रमांक, ढ 28. ठीक आहे, काय आलं? 28, 12, 28 आलं लक्षात? च ढ. ठीक आहे, काय अडचण? चला